पोटासाठी माणसाला भटकंती करावी लागते, घराबाहेर पडून कष्ट करावे लागतात। तशीच परिस्थिती वन्य प्राण्यांवरही ओढवली आहे। यातच ते भटकंती करत मानवी वस्त्यांकडे येतात। बुलढाणा जिल्ह्याच्या ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या डोंगर शिवली या गावातील एका शिवमंदिरात रात्रीच्या वेळी 1-2 नव्हे तर चक्क 5 अस्वलांनी प्रवेश करत खाद्याचा शोध घेतला आणि गाभाऱ्यातील नारळ खाऊन ते आल्यापावली परत गेले। हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात भीती निर्माण झाली आहे। हलत डुलत येणारं हे अख्खं अस्वल कुटुंब चक्क देवाच्या दारी दर्शनाला नव्हे तर क्षुधा शांतीसाठी आलेले आहे। म्हणतात ना, पोटाची आग कोणालाच शांत बसू देत नाही। जिकडे माणसाची गत वाईट असते तिकडे वन्य प्राणी तरी कसे वेगळे राहणार। माणसांनी जंगलात सतत अतिक्रमण केलेलं, त्यामुळे जंगल परिसर कमी झालेला। गेल्या 1.5-2 दशकांपासून वन्य प्राणी मानवी वस्त्यांकडे येण्याचं प्रमाण वाढून संघर्ष वाढलाय। बुलढाणा जिल्ह्यातील डोंगर शिवली गावातील हा व्हिडिओ असून मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या व्हिडिओची मोठी चर्चा रंगली आहे। हे सर्व आले त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात पाहिलं आणि कोपऱ्यात ठेवलेल्या नारळावर समाधान मानलं। हे मंदिर बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असलेल्या डोंगर शेवली आणि डोंगर खंडाळा या गावांच्या मधोमध आहे। सध्या महादेवाचे नवरात्र सुरू झाल्यानं दिवसा इथं गर्दी देखील असते। सुदैवानं उशिरा संध्याकाळची वेळ असल्यानं इथं कोणीही नव्हते, नाहीतर भुकेलेल्या अस्वलांनी हल्ला देखील सहज चढवला असता। पण जांबुवंतांचे हे संपूर्ण कुटुंब मिळेल तो प्रसाद खाऊन आल्या पावली शांतपणे परत गेले। मात्र या प्रकारानं नागरिकांमध्ये भीती पसरली आहे।